माझी जाऊ ह्या ठिकाणी बसत असलेल्या आणि बालराजे छत्रपती शिवाजी महाराज लहान होतं त्यावेळेस ती इथं बसत असलेलं. विचार करा भावांनो तुम्ही जरा, मी कुठल्या ठिकाणी बसलो तुम्हाला समजतंय का? त्या अंगामध्ये पावर येते का नाही, ती पावर खरंच खूप जास्त वेगळी आहे. काही चुकी केली, काय अपराध केलाय तर त्यावेळेस भावांनो शिवनेरीवरनं कोणाला ढकलून द्यायची खाली, तर त्या भावांनो त्या जागेत नव्हे कडेलोट, तर मी कडेलोट पैसे आलो या. चला या दाखवतो तुम्हाला कडेलोट कसा आहे. ज्या ठिकाणी देव राहून गेला ना त्या देवाचं ही घर आहे लक्षात राहून, त्या ठिकाणी ही गोष्ट बघा लक्ष. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले किल्ले शिवनेरीवर. त्या शिवनेरी किल्ल्यावर आज जायचा योग आला. आज जाऊन बघितलं, किल्ला कमी आणि झाडं जास्त वाटली. एवढी मोठी झाडं, एवढी जास्त घाण त्या ठिकाणं, तिथं कुणाला नीटनेटकं जायला सुद्धा येत नाही. लहान मुलं आहेत त्यांना नीटनेटकं तिथं बघायला सुद्धा येत नाही. रस्ताही नाही कुठे नीटनेटका जायला. आणि बघा काय अवस्था आहे सध्या गडाची. पूर्ण सूर्य मावळायला लागलेला आहे आणि मी शिवनेरी किल्ल्यावर आहे राव. म्हणजे तुम्हाला काही नॉर्मल गोष्ट वाटते? काही नॉर्मल नाही. इथं झाला होता जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा, येत नाही त्या ठिकाणी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. ही बघा ही ती ठिकाण आहे. आणि ह्या आहे जर बघितलं ना भावांनो, ही म्हणते ही गोष्ट काय आहे तर मी तुम्हाला सांगतो. सुबह सुबह की शुरुआत कुछ चाय से ऐसे होती है, हमारे दोस्त के घर से. हर हर महादेव मित्रांनो, मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन सारख्या ब्लॉगमध्ये. मी लेण्याद्रीमध्ये थांबलेलो काल रात्री मुक्कामाला आपल्या फॉलोअर भाऊच्या घरी. हे बघा का असं घर आहे काहीतरी. तर आज ह्या घरी थांबायचा योग आलता. काल रात्री ज्याला इथं होतो मुक्काम, मी झोपलो होतो, चहा पितो सकाळ सकाळ, शिकायला लागली. हे सायकल माझ्यापासून 1 किलोमीटर लांब आहे फक्त. ती आम्हाला गाडीवर जायची सायकलीपाशी आणि सायकल घेऊन शिवनेरी किल्ल्याकडे निघायचं मला. किल्ल्यावर सकाळ सकाळ. उद्या कोणवार आहे रे? शनिवार. बापरे लय गर्दी असते शनिवार रविवार, लय गर्दी असते. अरे राडा लय मोठा. जसं महाराष्ट्रामध्ये आलो तसं माहीत नाही बरं का. महाराष्ट्रामध्ये आल्यापासून मला टेंट लावायला मिळत नाही जास्त करून. मला घरीच राहायला लागतं. आपला फॉलोअर भाऊ कोण आलं की घर भाऊच नाही, तुम्ही आमच्या घरी चला, तुम्ही आमच्या घरी चला. भाऊ मला काल रात्री काय म्हणला माहिती, कुठे गेला काय माहिती. अरे भाऊ, अरे कुठं आहे? तिकडे बसलाय भाऊ. मला जर कळलं असं ना तुम्ही लेण्याद्री पैसे आलाय आणि माझ्या घरी नाही आला तुम्ही, तर मला रातभर झोप नसती लागली. भाऊ मला म्हणला नसती लागली ना. होय ना. भावाची काही भेट झाली, भारी वाटतंय लय जास्त. भावाची इच्छा होती लय, नाही भेटायचं असतं नाही का आतनं भेटायचं म्हणून. आम्ही भेटलो या. चला डिके बिके घेऊ, समजा सामान काढतो, आधी सायकलीकडे निघतो, मग तुम्हाला पुढे बोलू. हे स्टँड तुटलं, ही बघा, ह्याला चिंबून काम चालवतोय मी, बाकी समजा नीट आहे, फक्त हे तुटलंय समजा. चला पाऊस सोडवण्यासाठी निघालेला आहे मला सायकलीकडल्या साईडला. सायकल इथनं 1 किलोमीटर आहे माझी पुढल्या गावामध्ये. तर चला जाऊ. सायकल मामाच्या घरी ठेवली यांच्या आणि आलो. ही समोर बघताय हे काय खाय वरल्या साईडला लेण्याद्री आहे पूर्णपणे. तर सायकली समजा मी सामान टाकलेलं आहे आता, पण भाऊ म्हणतो जेवण आपलं नाश्ता करायसाठी भाऊ म्हणतो जाऊ इकडं वर. तर चला म्हणलं भाऊला म्हणलं जाऊ, आता काय नाही लाज. चला सायकलीच उभा करू आपली आणि 2 मिनटात येऊ नाश्ता करून आणि नंतर लगेच जाऊ आपण. मी दोडा बघितला का नाही, मला मुंबईमध्ये लय भारी मिळतो. मुंबईमध्ये रस्त्याच्या कडला लय 1 नंबर मिळतो. ओके हे खातोय आता. वा वा वा. सायकलीवर स्वार झालेलो या आणि सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात झाली या. हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं चांगलं. समोर साईडला आहे शिवनेरी किल्ला, शिव जन्मभूमी जुन्नरमध्ये सध्या मी. मला काय झालं माहित नाही, 2 दिवस झालं, 2 दिवस माझं जे आहे का नाही रोटेशन बिघडलंय, माझं पूर्णपणे रोटेशन बिघडलंय. मला समजणं असं झालंय, मला काय झालंय काय समजणं नाही, मला झालंय काही समजणं नाही. माझं मन लागलं नाही कुठल्याच कामामध्ये, माझं काम मन लागलं नाही, मला माहिती नाही काय झालंय असं. कुठल्याच कामात मन लागलं नाही म्हणजे कुठल्याच. आणि ते कोण निघून आलो का नाही म्हणजे त्या ठिकाणी समजा ह्या ठिकाणी आहे मी उभा बरोबर. आता ह्या ठिकाणी मला अजिबात बरोबर वाटत नाही, मला नको वाटायला लागलं इथं. आणि आता ह्या ठिकाणी मला पुढे लांब जाऊ द्या आणि उद्याला विचार करणार नाही का काल त्या ठिकाणी किती भारी वाटतं, म्हणजे असं वाटतं मला. म्हणजे मन लागत नाही माझं कुठल्याच कामामध्ये. माहीत नाही असं का होतंय माझं संग. देव माझी कुठली परीक्षा घेतोय मला नाही माहिती. राईट साईडला जर वळालो तर डायरेक्ट माळशेज घाट, लेफ्ट साईडला वळालो तर डायरेक्ट शिवनेरी किल्ला. ओके पाहुणं उशीर झालाय, पाहुणं आलो असतो उशीर झालाय राव. पुढल्या वेळेस येतो या बरं उशीर झालाय राव. Why are you traveling alone? Nice. How this is village name? What's the name?
How this is your name? I don't hear. It no. Means I say, why are you traveling alone? Why? It's mean it's a journey. Yeah. Is India to London is 32 countries travel and 2 years. Yeah, bro. What is your name? My name is Prasad. Okay, bro. शिवनेरीची आडलेली साईट आहे आणि आडलेल्या साईटनं बघा मला काय काय दिसते सांग का तुम्हाला. लेन येते समजा का इकडं हितनं इकडल्या साईटपर्यंत पूर्ण लेन येत्या बाप रे. मी पहिल्यांदा शिवनेरीकडे आलो आणि पहिल्यांदा मला ही गोष्ट अशी बघायला मिळते एकदम साईटनं हे. आणि मला एक दोघं जण म्हणले की 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या त्या. बघू समजायला विचारून बघतो की किती वर्षापूर्वी येत्या. गडकिल्ल्याची तटबंदी दिसते साईडची. असं वाटतंय महाराजांना बघतोय पहिल्यांदा. चला इथं सायकल लावली गाडीच्या पायथ्याला आणि आता मी इथनं वर निघालेलो का. चला बघू वर कसं आहे ते. जीवनात पहिल्यांदा शिवनेरी किल्ल्यावर आलेलो. ह्याच्या आधी मी कधीच नाही आलेलो. मुख्य पायऱ्या चालू झालेल्या आहेत त्या. ही गणेश दरवाजा आहे भाऊ. गणेश दरवाज्यामधनं आता आम्ही हिकडल्या साईडला निघालोय. एक वाट आहे जी वर जाते तटबंदी काढल्या साईडला. पण मी आता खालनं असं वर निघालेलो या. वा वरनं काय ना जरा दिसतोय वरनं बघितलं का. आता मी आलेलो पीर दरवाजापाशी. पीर दरवाजा ही बघा हे बघा. ही दरवाजा बघितला का कसा आहे बघा. बापरे ही बघा भावांनो. शिवनेरी किल्ल्याला येण्यासाठी भावांनो 3 मार्ग आहेत. त्यातला एक मार्ग हे काही आहे भावांनो. एक आहे ती महादरवाजा, दुसरा आहे ती साकडन आणि तिसरा आहे ती काही आहेत नाही. या आपण किल्ल्याकडून वरल्या साईडला येतो नाही तिथं शेवगा येतं खाल्ल्या साईडला ह्या इथं जाऊ. ही एक पाऊल वाट आहे छोटी शेवगा इथनं. आणि मला आता जायचं या शेवगा ह्या वरच्या वाटून जायचं. तुला जाऊ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि बघू द्या मला कसा आहे ते किल्ला. मी किल्ला फिरत नाही तर मी किल्ला बघतो आणि बोलणारे किल्ले हे लोकांपर्यंत पोचवायचं काम हे आपण करतो. तर चला ही जी पायऱ्या आहेत ना ही पायऱ्या समजा नवीन आहे त्यानंतरनं बनवलेल्या. ही जी पायऱ्या आहेत ना ही जुन्या पायऱ्या आहेत. ही शिवकालीन पायऱ्या. त्या काळामध्ये ह्या ठिकाणी महाराज गेला असणार इथं. ह्या ठिकाणी महाराज चालत गेले होते त्यावेळेस मी तिथनं चालतो या. चला ही पुढला दरवाजा ना ही मेन दरवाजा. हत्ती दरवाजा म्हणते त्याला. हत्ती दरवाजा ही मेन आहे. आणि चला आता दरवाजाकडे जाऊ. ही बघा बघा ही काम जे आहे ना ही त्यावेळेस केलं बघा. ही वाट असेल ही वाट नंतर न केली पण ही मला वाटतं ही जुनी वाट असेल बघा. ही पायऱ्या ही बघा बघा. माणसं येते ती आणि माणसं नुसती बघते ती नुसती. पण मी डायरेक्ट दाखवतो की कसं आहे ते. बाबांनो ही किती जुना दगड आहे. ही दगड जिजायला लागलेला ही नीट बघा तुम्ही बघा. ही बघा बघा ही जिजायला लागलेला दगड आहे पूर्णपणे. आणि ही अजून जसाच्या तसा राहिला टकमध्ये मग उभा. जय शिवाजी जय शिवाजी. इथं बसण्यासाठी केलेलं हे एवढंच. ही हत्ती दरवाजा आहे बघा इथं. आणि जी पहिरेकरी असायची ना ती हिकडल्या साईडला एक आणि हिकडल्या साईडला एक पहिरेकरी असायची. मेन गोष्ट आता एकच आहे फक्त सहल आल्यामुळं मला खाली जाता येत नाही जास्त. सहल आहे आणि भरपूर पोरं आहे ती आणि माझ्यामुळं त्यांना डिस्टर्ब नको व्हायला त्यामुळं मी आधी वर जाऊन व्हिडिओ घेतो. ज्यावेळेस सहलीमधली मुलं समधी वर जातील ना त्यावेळेस मग खाली इथला व्हिडिओ घेतो त्यांना डिस्टर्ब नका करायला. तर चला बघू. हे बघा इकडे असं कोरीव काम केलेलं दिसतंय मला. ही रस्ता सरळ शिवाई देवीकडे जातो. इथं मला एक टाकी दिसली. ही पाण्याची टाकी काय ही समजा बुजलोय बघा इथं. ह्या बघा खऱ्या देवाचं ज्या ठिकाणी देव राहून गेला ना त्या देवाचं ही घर लक्षात राहून द्या. आणि त्या देवाच्या घरी सध्याला मी आलेलो. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या ठिकाणी ही गोष्ट बघा लक्ष नाही काहीच लागणार लक्ष अजिबात नाही. आता बघा हे बघा हे दाखवतो तुम्हाला. ही बघा म्हणजे एक गोष्ट कळते त्या काळामध्ये वाहन काय मेहनत घेतली असं ही करायला. हात फुटला असत्याला पाय मोडला असतं एखाद्याचा कुठल्या आपल्या मावळ्यांचा. आणि ही मी आता बघतो ही बघा समजा खड्डा भरला हे का. समजा खड्डा भरला हे बघा पाण्यानं गाळ आहे समजा आतमध्ये. बरं ही करायची कामं कोणी. बरं ही एकदा जर बुजून गेलं तर नंतर समजलं ना पर्यटक म्हणून ठेवताय बघायला येत आहे समजी. अरे ही कामं करायची कोणी मला सांगून द्या की कसं झालं ही. बघा बरं तुम्ही कसं झालं ही. राऊतांना ही एवढं आपल्याला एक दगड फोडला किती ताप होतो ही समजायला माहिती. एक दगड फोडायला राऊतांना एवढं मोठं हे कसं केलं असेल तुम्ही विचार करा. किती जणांनी केलं असेल. छनी हातोडी अशी कंपल्सरी अशी वर धरून राहायची छनी हातोडी आणि ठोकत राहायची त्याला.
सोपं नाही त्या गोष्टी, हे नुसत्या बघायला आणि ऐकायला सोप्या आहेत त्या. ज्यावेळेस तुम्ही ही गोष्टी करायला जाताल ना त्यावेळेस कळतं रग काय असते ती. आपल्या माणसांना आपल्याला जगवण्यासाठी त्यांना आज ती मेले, ती आपल्यासाठी मेलेली ती आपल्यासाठी त्यांना आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांच्या वस्तू इतक्या भारी आणि इतक्या स्वच्छ ठेवतो. ही बघा बघा एवढ्या स्वच्छ ठेवतो आम्ही. मी असं शिवाई देवीकडल्या साईडला आलेलो या तुम्हाला दाखवत जरा थोडं इकडे, पण इकडे मस्त आहे, इकडे चांगलं आहे. इथनं जायचं आपल्याला. ओके, इथं समोर शिवाई देवीचं मंदिर आहे. माझं नाव प्रभाकर बालचिम, जुन्नर टूर गाईड. ओके, आता आम्हाला म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जनतेला प्रश्न पडलेला लय मोठा की शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तर झाला होता, ही माहिती समजायला. हो. पण ही बांधला होता कोणी, ह्याचं बांधणार कोण आहे, त्यांचं नाव फक्त तेवढं सांगा आम्हाला. ओके, आता तुम्ही जो प्रश्न विचारला गड कोणी बांधला, म्हणजे एकाच कालखंडामध्ये एकाच याच्यामध्ये कुठलीही वास्तू बांधली गेलेली नाही. ओके, गडाची बांधण्याची सुरुवात जर म्हटली तर 1170 ते 1308 बरं, या ठिकाणाहून या गडाची बांधणी सुरुवात झालेली आहे. जे कोणी राज्यकर्ते आले, जे कोणी शासनकर्ते आले, त्यांनी या गडावरती वास्तू बांधून गेलेले. आपण 7 दरवाजे पार करून आला असाल, आता 5वा दरवाजा लागला तुम्हाला. तर पहिला दरवाजा यादवकालीन म्हणजे मराठाकालीन आपल्याला ठिकाणी पाहायला भेटते. कशावरनं तर त्याची कमान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. त्याचं पुन्हा रिनोव्हेशन म्हणजे पुनर्बांधणी झालेले आहे. ती कोणी केलेले, कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि भास्करराव जाधव ह्या दोघांच्या सहमतीने पहिल्या दरवाजाचा जीर्णोद्धार आणि महाराजांच्या वरच्या मजल्याचा जीर्णोद्धार पुन्हा झालेला आहे. तो कालखंड आहे 1926-27 दरम्यान. तसं पुढे दुसरा दरवाजा आल्यानंतर त्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. असे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी या गडावरती वास्तू बांधून गेलेले. आता हे जे मंदिर दिसते आपल्याला, आपण शिवाई देवीचं मंदिर आपल्याला कोणत्याही गडावरती जर गेला तर देवीचं दैवताचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तर या शिवनेरी गडावरती आई शिवाई देवीचं जागृत देवस्थान आहे. ज्या वेळेस छत्रपती शिवराय हे जिजाऊमासाहेबांच्या गर्भावस्थेत होते, तो कालखंड खूप धामधुमीचा होता, पराक्रमांचा, युद्धांचा होता. अशा धामधुमीच्या कालखंडामध्ये जिजाऊमासाहेब या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि या मंदिरामध्ये शिवाई देवीला प्रार्थना एक साकडं घातलेलं आहे की आई शिवाई देवी दार उघड बये दार उघड. हा रणधुमीचा कालखंड सुरूच आहे आणि एक मागणं, एक प्रार्थना या शिवाई देवीला जिजाऊमासाहेबांनी केलं, जर का माझ्या पोटी एखादा पुत्ररत्न जन्माला आलास तर तुझ्याच नावावर माझ्या बाळाचं नाव मी ठेवील. हे मागणं जिजाऊमासाहेबांनी शिवाई देवीला केलेलं आहे आणि हे मागणं शिवाई देवीनं पूर्ण केलेलं आहे. याच शिवाई देवीच्या नावावरनं महाराजांना नाव पडले शिवबा शिवराय. लेणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि लेणी कशासाठी, कोणासाठी? बौद्ध भिक्षू लोक आपल्याला सर्वांना माहीत आहे. निवासासाठी किंवा आरामासाठी या ठिकाणी आपल्याला लेण्या पाहायला भेटतात. तर हे कोणी दिलं तर अनेक परकीय लोकांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखामध्ये सापडतोय. या लेण्यांमध्ये लिहिलेले शिलालेख सापडतात. तर अशा शिवनेरीचा तुम्ही लेणी पाहिला असेल, त्या ठिकाणी एक शिलालेख आहे, त्या ठिकाणी लिहिलेले ए व न स चीटस गतान भोजन मटप देय धम्म संगे. एवन म्हणजे परकीय, चीटस म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे, गतान म्हणजे ग्रीक आणि भोजन म्हणजे काय? जेवण. भोजन. मटप म्हणजे काय? मंडप. मंडप. भोजन मंडपाचं दान दिल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला. असं खूप सारा शिलालेख. जुन्नर तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे जन्मस्थळ आहे, शिवजन्मभूमी आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं सहर्ष स्वागत. आपली थोडीशी मुलाखत झाली. धन्यवाद. खूप जास्त भारी वाटलं आणि खूप जास्त भारी ह्यांना माहिती सांगितली. खरंच खूप जास्त भारी माहिती सांगितलेली आहे. ही योगा ही नागाचं डोळं आहे बरं. ही नागाच्या डोळ्याची कातण आहे. ही पूर्णपणे ही बघा खालीपर्यंत 7 ते 8 फुटाचे पूर्णपणे कातण आहे. आहे अरे वर गुफा आहे तिथं, ते बघा. हा स्वस्तिक उलट आहे, उलट दिसतं. उलट स्वस्तिक. या ठिकाणी हे काय लिहिलं आहे किंवा याचं हे चौसं आपल्याला दिसते. या ठिकाणी लिहिलेलं आहे ए व न स, स्वास्तिक चिन्ह, चीट स ग ता न भोजन म टपो देय धम्म संगे. म्हणजे काय समजलं याच्यातलं? एवन म्हणजे परकीय, एवन स चीट स म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे. ओके. आणि गतान म्हणजे काय? ग्रीक देश. गतान ग्रीक.
गतान भोजन, भोजन म्हणजे काय? जेवण. जेवण. मंडप म्हणजे काय? म- मंडप. मंडप. देय धम्म संगीत, धम्म लोकांच्या म्हणजे बौद्ध भिक्षू लोकांच्या भोजन मंडपाचा दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये आपल्याला सापडतो. अरे वा. असं हे लेणीसमोर आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आले आले माझी जी नजर आहे ना आले आले ह्या अशा ठिकाणाला जाते. हे बघितलं का कसं आहे? ही बघा, हे बघा, ही बघा, हे बघा. हिथं अडकावायला दोरी म्हणा, कडी म्हणा, हिथं अडकावायची, हिथनं रशी लावायची म्हणा, काय असेल. पण हे तुटलेलं आहे बघा. ही कोरलेलं असतं तर एक दिवसून आलं असतं असं, पण हे तुटलेलं आहे. हिथनं एवढं समजा असतं ना, एवढं समजा हे तुटलेलं आहे बघा. ही आत्ताच लाख मी आलेलो आहे. शिवाई देवीचं ह्या इथं मूर्ती होती पहिली असं म्हणलं जातं. आणि नंतर पेशव्यांच्या काळामध्ये ही जी आहे ना, हिथनं मूर्ती काढून नेली. ज्यावेळेस तिकडं ही चांगलं केलं मंदिर, त्यानंतर हिथनं मूर्ती तिकडल्या साईड नेली. तर ही खरी शिवाई देवीचं ही खरं मंदिर आहे असं म्हणलं जातं. ही बघा ह्या इथं इथं एक आल्यानंतर मला गोष्ट बघायला मिळाली. ही जी आहे ना, ही खेळ आहे आणि ही इथं अशा गोट्या ढकलायला ही पुराण्या जमान्यामध्ये. पण ही गुगलला माहिती काढली, तर गुगलला माहिती काढल्यानंतर मला दाखवलं की ही असं आपल्या कामाची ओळख ठेवण्यासाठी ती असं केलेलं आहे असं सांगितलेलं आहे. पण हिथं एक गोष्ट कळते. ही बघा, हे बघा, ही बघा, इथं 2 2 2 असं आणि असं आडवं. बुद्धिस्ट लोक पहिली काय करायचे ना, ज्यावेळेस बुद्धिस्ट लोक आली होती ना, त्यावेळेस ती अशी बसायची ना, तर त्यावेळेस वेगळं असं म्हणजे तप करायला म्हणा, मेडिटेशन करायला ज्यावेळेस बसायची ना, त्यावेळेस आपली जागा वेगळी असायची. मध्ये पडदा लावण्यासाठी ही असं केलं असावं त्या काळामध्ये. इथं उखळ आहे बघा, इथं एक उखळ आहे, नंतर इथे एक उखळ आहे असं. ही बघा, शिवाई देवीच्या मंदिराच्या बाहेरल्या साईडला जर इकडे बघायला आलं ना, तर इथं एक चित्र आहे. आता हे चित्र माणसाचं आहे, पण आता ह्यातमध्ये देव आहे का काय ही समजणं झालं. हे इथं हातामध्ये काहीतरी वाटे दिसते या, आणि हे कला एक हात आहे ना, ती हात हा इथं मांडे ठेवलेला आहे. ही एक असा पाय आहे, ही एक असा इथं इथपर्यंत पाय आहे, हिथं वर मुंडकं आहे. पण मेन गोष्ट अशी आहे ना, ही जी दिसते ना, कान लांबकं असल्यावर आणि इथं ही मुंडकन, ही गळा आणि पोट असल्यावर दिसते बघा असं. आणि इथं पहिलं जुनं स्तंभ होतं. हे बघा, ही स्तंभ आहेत ना, ही स्तंभ असा येतो, हे तुटलेला आहे. इथं मोठी अशी भिंत असावी त्या काळामध्ये, आणि तुटलेलं आहे बघा. इथं इथपर्यंत असं होतं बहुतेक. मी लास्टच्या तटबंदी कल्ल्या साईडला आलेलो या, आणि इथं मला बघायला मिळतं इथं हे काम केलंय का नाही बघा. हे दाखवतो तुम्हाला. हे बघा आता इथं, हे बघा, हे बघा, हे बघा काम बघा तुम्ही नुसते. बघा हाय का, हे बघा, एक लात मारले तर पडून जाण्याचं. हे बघा, म्हणजे नॉर्मल नुसती डागडुगी केली आहे. आता कुणी केले आपल्याला काय घेणं देणं नाही त्या गोष्टींचं, पण हे कसं केलं बघा तुम्ही. बघा बघा नुसतं, म्हणजे ज्या महाराजांना आपल्यासाठी जीव त्याग केला आहे, कुशालराव, त्यांची घरं अशी येते आज. विचार करा, देवांची जी साक्षात देव अवतारी होऊन गेला, त्यांच्या घरांची ही अवस्था. ही बघा, काय काय बोलायचं तरी आता आपण. काय चला, हे कल्ल्या साईड शिवाई देवी मंदिराच्या कल्ल्या साईडचा जेवढा पॅच आहे ना, एवढा मी कव्हर केला. आता पुढे निघालेलो मी. हे आहे मेना दरवाजा बघा. हे मेना दरवाजा नीट बघा, एकदम टोकदार आहे, एकदम टोकदार. डेंजर बघितला. हे बघा, हे बघा, हे इथनं इकडं आतमध्ये यायला इकडे जागा आहे बघा. दरवाजामधनं एक देवळी आहे, त्या देवळीमधनं आत यायला येतं या. इथं ही समजा पॅक झालेलं आहे बघा. इथं ही दगडं बिगडं पडून समजा पॅक झालेलं आहे. आणि ह्याची पण दुरुस्ती व्हायला पाहिजे रे. हे बघा, ह्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे का नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा. हे बघा, ह्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे. हे बघा, म्हणजे काम बघा कशा प्रकारे केलं आहे. दरवाजामधनं जसं थोडं नॉर्मल फुडाल ना, हे बघा, ह्या इथं बघा, मला काय पराक्रम, एवढा मोठा पराक्रम मला बघायला मिळतो या. ज्यानं हे केलं ना, तर चांगला मान सन्मान सत्कार केला पाहिजे. कानठाळ्यामध्ये अंग बडवून ह्याचा मस्त मान सन्मान माझ्या हाती लागावा फक्त एकदा. खरंच सांगतो, मला माझ्या हाती लागावं एकदा अशी नावं टाकणार. ही बघा कशी नावं टाकल्यात नुसतं. बघा बघा, नुसती नावं बघा. ही बघा नाही, ही कुलूप दरवाजा आहे. ह्याच्या दोन्ही साईडला, हिकल साईडला 2 प्राणी इथं, त्यांच्या 2 आकृत्या त्या केलेल्या, आणि पुढे निघालेलो आहे. ही बघा, हे तर ह्याचं केलेलं आहे बघा काम. ही जुन्या काळातली, एकदम जुन्या काळातली इट आहे. एकदम जुन्या, एवढीच इट आहे. एक एवढ्या जाडाची इट आहे. आणि ही तर बघितलं, हे इथं डासळ आहे समजा, ही पडलेलं आहे. ह्याच्याकडं म्हणजे लक्ष आहे का नाही कोणाचं मला माहीत नाही ह्या किल्ल्याकडं. मग किल्ला पडायची वाट बघायची नुसती. ज्यावेळेस किल्ला पडेल त्यावेळेस आम्ही दुसरीदा बांधा चालू करू. जास्त पैसे घेऊ समजेल कुठं, आणि आम्ही नंतर बांधा चालू करू, असं इथलं म्हणणं असेल काहीतरी. हे बघा, इथं वर होतं बघा. ही समजा डासळ, इथं असं काय म्हणते ती, असा मंडप असल्यागत आहे, इथं असणार आहे. ती पडलेलं आहे. खरं सांगा तर माझी पहिली वेळ आहे किल्ल्यावर याची, आणि पहिल्यांदाच बघतोय मी एवढं जास्त कुठला तरी किल्ला एवढा जास्त पडलेला आहे. हे बघतोय मी. ही बघा, इथं आहे बघा काहीतरी.
पडलेलं हे समजा हे आता बुजलं हे बघा, हे पडून हे बघा, हे एवढं वर होतं ना समजा, हे येत ना समजा पडलेलं आहे आणि हे तर बुजलेलं आहे बघा. इथं हाय बघा काहीतरी, थांब बघ तुम्ही काय असू शकतं इथं. हे बघा हे बघा इथं काय आहे समजत नाही. माणसं येऊन काय बघते ते मला माहित नाही किल्ल्यामध्ये येऊन. भावांनो हे तर ह्या अंगणामध्ये कधीतरी महाराज आला असतील, बसला असतील, खेळला असतील, खाल्ल्या साईडला पाण्याच्या टाक्या त्या. भावांनो समजा जंगल आहे बघा, समजा जंगल आहे इकडपर्यंत. बरं येणारी समजी लहान मुलं बघते ती किल्ला हाय इकडल्या साईडला बी ही दाखवा ना. ही बा हेवा तुम्ही आता या इकडे हवा तुम्हाला मी अजून दाखवतो काहीतरी. ही बा हेवा इथं वर हेवा, ही बा हेवा हेवा इकडे वर आहे बघा. जी स्वच्छ केलं पाहिजे इकडे वर यायला पायऱ्या येते. हे बघा इथं पायऱ्या येते, हे बघा हे बघा हे बघा तुम्ही आता काहीच नाही पाहून म्हणजे बघायचं कुठनं हे कुणी हे कुठनं गोष्टी बघायच्या म्हणजे खालनं येणाऱ्या माणसांना इथलं माहितीच नाही हे ठिकाण आहे म्हणून. कधी आपलं महाराज या ठिकाणी चाललं असतील, कधी आऊसाहेब चालले असतील, कधी आपलं मावळ चाललं असतील, पाणी भरायला आलं असतील, आंघोळ्या करायला आलं असतील. आज इथं यायलाच नीटनीटकं यायला येत नाही. तुम्ही सांगा या ही होल खाली हे पाण्याच्या टाक्यामध्ये जाऊन मिळतंय ना, जेवढं विवरलं पाणी असेल ना तेवढं समजा खाली जातं. ही गोष्ट तुम्ही असला नीट बघून घ्या बरं का. का ह्याच्या आतमध्ये झाडं उगवलेत या किती वर्षापूर्वीची झाडं असतील तरी का ह्याला नीट नाही अजून केलं. जसं या तसं ह्या अजून. ही बघा ह्याच्यात तटबंदीचं काम चालू या खूप जास्त सुरेख प्रमाणे काम करते ती या. शिवनेरी किल्ल्याची बघा दुरुस्ती चालू आहे बघा. हे बघा किती भारीपैकी काम चालू आहे बघितलं का तुम्ही. बघा हे बघा हे बघा हे बघा. ज्या ज्या ठिकाणं किल्ल्याचा बुरुज लागला पडायला त्या त्या ठिकाणं चांगली चांगली कामं व्हायला लागली या. दुशिंदा बांधणी चालू व्हायला लागली या. ही बघून खरंच लय जास्त भारी वाटतं या. औषध इथं ही बघा हे मटकं होतं बघा. मटकं इथं फोडला या ताजं ताजं वन आहे. एक गोष्ट खरं समजेल मनापासून सांगा बरं का, एकदम मनापासून. आपल्या महाराजांचा गड किल्ला असं असायला पाहिजे का तुम्ही मला नीट सांगा. आता तुम्ही विचार करा थोडा. ज्या महाराजांना ज्या राजांना आपल्यासाठी रक्त सांडलं या, आपल्यासाठी मेलेली ती, आपल्यासाठी गेलेली ती, ज्यांना आपल्यासाठी बलिदान दिलं या, आज त्यांच्या वास्तूंची आपण अशी अवस्था करून ठेवायची का थोडक्या पैशा पाय. तुम्हीच मला सांगा आता. ही बघा हे बघा हे लगेच फटकरून पडले तर फटकरून करून घ्यायचं का नाही मला तुम्ही सांगा. नाही आता हे कल्लं वरचं पडायची फक्त वाट बघायची. हे कल्लं वरचं पडलं की नंतर ह्याचं काम चालू करायचं. लय वाईट वाटतं आम्हाला खरंच. ही धान्याची कोठार आहे ती किती जास्त मेहनतीने उभा केली असतेली, किती डोकं लावून बनवलं असेल. आऊसाहेब किती खुश झाले असतील की बाबा एवढं समजा उभं राहायला लागलेलं या. आजही जसं तसं खंडर पडलं या. ह्याच्याकडे माणसं नीटनीटकं बघत लाग नाही ती येते ती माणसं सहज बघून जाते ती या. माझं म्हणणं एकच येतं या इथं प्रत्येकानं काय ना काय करून तरी काम चालू केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी फिरावून ही पडायच्या आधी आपण ह्याला उभं केलं पाहिजे. कारण की ही बेताडं खूप काही सांगून जाते ती. येणाऱ्या माणसाला लय दुःख होतं इथं ही बघून. शिवजन्मस्थान आहे तेव्हा ती तिकडल्या साईडला आहे आणि ही जायचा रस्ता आहे नुसता एवढा नुसती पावलवटा असल्या का पूर्ण जंगल आहे. ह्याच्या खाल्ल्या साईडला ही एवढं मोठ्या पाण्याच्या टाक्यात लांबलं सर. आता चला मी खाली उतरतून तुम्हाला दाखवतो कारण की इथं लोकांना यायला येत नाही बघा. म्हणजे काय मला समजत नाही माणसांना असं का केलं असावं इथं. ही बघा ही बघा तुम्ही. जयंती जवळ आली की नुसतं 2 दिवस अगोदर नुसतं बघायचं समजा कचरा बिचरा समजा साप असतो या. पण हीच गोष्ट मला कळत ना. अरे ही स्वच्छ करा. अरे किल्ल्याच्या वर समजा जंगल होऊन बसलंय पूर्ण जंगल ह्या किल्ल्यावर. अरे सुधरा रे जरा थोडं तरी सुधरा. येणाऱ्या पिढीला काय दाखवायचं. पण जर ही कामं नाही केली तर येणाऱ्या पिढीला हे गोष्टी समजणार सुद्धा लाग नाही. ते माझं गोष्ट आणून नीट ऐका ही नीट बघा जरा थोडं तुम्ही. 1 2 3 ही तिसरी पाण्याची टाकी बघा. आणि पूर्णपणे जाळी लावली ह्याच्यावर. ही जाळी लावली ही गोष्ट चांगली बघा वाटली मला. भावा चपला खाली सोडायचे असते त्या.
ह्या आहे जर बघितलं ना भावांनो, ही म्हणतेली हो का ही गोष्ट काय आहे, तर मी तुम्हाला सांगतो ही जी आहे का नाही, ह्या ठिकाणं ह्या आहे तर कडे म्हणा मोठं पातील हे आहे तर ठेवायचं ना आपल्याला काय म्हणजे जेवण त्या टायमाला किती जास्त केरं असतील, किती माणसं असतील त्यांना जेवण बनवण्यासाठी ही गोष्ट हो का ह्या आहेत अशी केलेली आहे. आणि हो का ह्या आहेत ना लाकडं ही घालायची. विचार करा भावांनो, त्यावेळेचा नजारा काय असेल रे, म्हणजे इकडं तिकडं समजीकडे मावळं असतील, छत्रपती शिवाजी महाराज इथं असतील, इथं लहान असतील, किती म्हणजे भारी वाटत असेल. माझी जाऊ ह्या इकडे कुठे असे थांबले असतील, म्हणजे त्यावेळेचा नजर काय असेल तर थोडं मला असं आठवलं का नाही, ती मनामध्ये कृती तयार झाली का नाही, लयच वेगळं होतं रे. पण तुम्हाला ना थांबा एक गोष्ट दाखवायची आहे. हे काय आहे, ही बघा का ही जी आहे का ना ही पाईपलाईन, ही त्या काळामधल्या पाईपलाईन त्या ह्याला भाजलं हो का, आणि ह्याला भाजून गोल असं इथं बसवलेलं ही बघा हो काय का इकडं. तर आतमध्ये आता मी निघालेलो या, चला. या ठिकाणं झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. ही बघा बघा ही ती ठिकाण आहे. आणि बघा इकडल्या साईडला ही त्यांचा पाळणा दिसतोय बघा, ही बघा ह्याच ठिकाण झाला होता आमच्या दैवतांचा जन्म. ही काम बघा तुम्ही कशा प्रकारे काम केलंय. ही बघा हो का आपण लाकडामध्ये लाकडं कशी खाऊन कामं करतो सुतार ही तशी बघा दगडामध्ये दगड अशा अशी खावले तीन काम केलेलं, म्हणजे त्या काळातलं ही काम आहे. आणि बघा कसं केलं ही बघा हो का. आणि बरोबर दिवळीमध्ये आहे इकडं. आणि भावांनो एवढं जास्त भारी वाटतंय का नाही ही गोष्टी बघताना. ही बघा हो का ह्या ठिकाणी का नाही हो का ह्या ठिकाणं हो का तुम्हाला दाखवतो. माझी जाऊ ह्या ठिकाणं बसत असलेल्या, आणि बालराजे छत्रपती शिवाजी महाराज लहान होतं त्यावेळेस ती इथं बसत असलेलं. विचार करा भावांनो तुम्ही जरा, मी कुठल्या ठिकाणी बसलेलं तुम्हाला समजतंय का. आणि शहाजीराजेच लक्ष इथं बसलं असत्यालं, म्हणजे एक ह्या ठिकाणी आल्यावर या अंगामध्ये पावर येते का नाही, ती पावर खरंच खूप जास्त वेगळी आहे. आज विचार करा आपण कुठल्या ठिकाणी बसलेलो, या ठिकाणी देवी बसली होती, साक्षात देवी, जिनं त्या देवीनं एक देव अवतार म्हणजे त्या देवीने एक देव अवतार दिला. आणि त्या देवानं आपल्याला वाचवण्यासाठी त्यांनं स्वतःचं बलिदान दिलं. आणि एवढं समजा महाराष्ट्र त्यांना घडवला. आज आपण त्या ठिकाणी विचार करा थोडा, खरंच खूप जास्त भारी वाटतं. ह्या ठिकाणी आहे मी सांगू शकत नाही की वेगळीच पावर आहे या. काय असेल त्यावेळेचा ती काय माहोल असेल त्यावेळेचा असं वाटतं या. मी आलेलो आहे भावांनो ह्या किल्ल्याच्या मेन पॉईंटला. भावांनो ही आहे कडेलोट पॉईंट. जे बी भावांनो त्यावेळेस दंड द्यायचा होता, शिक्षा द्यायची, जर कुणी काही चुकी केली काय अपराध केलाय तर त्यावेळेस भावांनो शिवनेरीवरनं कोणाला ढकलून द्यायची खाली, तर त्या भावांनो त्या जागेचं नाव आहे कडेलोट. तर मी कडेलोट पैसे आलो या. चला या दाखवतो तुम्हाला कडेलोट कसा आहे. इकडे एक छोटीशी देवळी आहे, ह्या देवळीत ना इकडे या लागतं का. आणि हिथून त्यांना कोणाला शिक्षा द्यायची होती ना सरळ हिथून खाली टाकलायचं. त्या काळामध्ये बहुतेक ही नसावं मला वाटतं, ही नंतर न बनलं असावं असं वाटतंय मला. ह्या हितनं बघा हितनं डायरेक्ट खाली कडेलोट, हितनं डायरेक्ट जे बी कुठला अपराधी आहे त्याला हितनं शिक्षा द्यायची, हितनं खाली ढकलून टाकायचं डायरेक्ट खाली दरीमध्ये. बघा म्हणजे त्या काळातला नियम बघितला का, थोडा जरी अपराध केला त्या काळामध्ये तर डायरेक्ट कडेलोट असायचा. आताच्या काळामध्ये तुम्ही बघताय भावांनो बलात्कार होत ह्या समजा गोष्टी होत आहे, काय नाही डायरेक्ट जामीन मिळतं, डायरेक्ट जामीन, ओपन जामीन आहे. तर भावांनो विचार करा त्यावेळेस तर जर शासन अजून चालू असतं ना अजूनपर्यंत, अरे काय हिंमत आहे रे भावांनो का, म्हणजे आया बहिणींकडे वर माना करून बघायची कोणाची हिंमत लोकांना नाही. त्या काळाचा जर नियम असता तर हे खरं सांगतो मला. पण असू द्या ह्या गोष्टी आहेत त्या, आणि ह्या गोष्टीला आपणच कुठं नाही कुठं थांबवलं पाहिजे. आपणच आपल्या स्वतःच्या आया बहिणी म्हणून दुसरे माता माऊल्यांकडे बघितलं पाहिजे आपण. जसं या गड किल्ला बघा फिरा खूप जास्त भारी येतं. देवानं एवढं जास्त छान डोळं दिलं तर एवढं जास्त हातपाय सुंदर दिलेलं येतं. तर ह्या जीवनाचा आनंद घ्या. गड किल्ले बघा, जिवंत देवाचा इतिहास बघून जावा. भावांनो ही जी आहे ना इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी ही बघता इथं पाठीमागे लाकूड लावले. पण कुणाला माहिती का भावांनो ही लाकूड कशामुळे लावलं या, ही नीट बघून घ्या भावांनो तुम्ही. हे बघा बघा ह्या आहे बघा हे लाकडाला दोन तुकडे येतं. भावांनो माणसं काय करते माहिती का भावांनो, माणसं येते ती आणि सहज जाते ती, पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. ही गोष्ट बघा ही इथं कशामुळे बसली असेल,
इथं बसवायच्या पाठीमागं काय ना काय कारण असेल. विचार करा, काय ना काहीतरी असतं. स्ट्रक्चरिंग घेऊन नाही बाबा, इथं काय ना काय ती दगड बसत नाही बाबा, काय हे आहेत ना बाहेर येईल दगड, एखादा पडल. नंतर पुढचा विचार केला बघा इतका जास्त, आणि ही इथं लाकूड लावलं म्हणजे त्यावेळेची स्ट्रक्चरिंग बघा काय. आणि हे बघा ही दगड बघा, ही दगड बघा का तुम्ही नुसतं, ही दगड बघा ज्या ज्या ठिकाणी ही केलेलं आहे का नाही, ज्या ठिकाणी म्हणजे ह्याला मसाला भरला होता त्यावेळेस, गुळ ही समजा मिक्स केलं, चुना ही, त्यावेळेस बघा ही ती जागा मजबूत, ही दगड आतमध्ये गेलाय. विचार करा भावना, 300-450 वर्षाच्या पूर्वीचा किल्ला ही जसा या तसा आहे. पण आताची जी कामं केली आहेत ना, धडाधड पडतात या. ह्याच्याकडून शिका काहीतरी. ही बघा का पूर्ण सूर्य मावळायला लागलेला आहे. आणि मी शिवनेरी किल्ल्यावर आहे राव, म्हणजे तुम्हाला काही नॉर्मल गोष्ट वाटते? काही नॉर्मल नाही, नॉर्मल नाही. इथं झाला होता जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा, येत नाही. चला आज मी पूर्णपणे गड एक्सप्लोर केला भावांनो, पूर्णपणे बघितला भावांनो मी गड. आणि एक गोष्ट कळाली भावांनो, खूप जास्त भारी गड या. फक्त स्वच्छता फक्त थोडीफार राखायला पाहिजे ह्या ठिकाणी. आणि म्हणजे पहिल्यांदाच आलो मी ह्या किल्ल्यावर, आणि लय जास्त भारी वाटलं. चला आता घराकडे म्हणजे आता टेंट लावायचा वेळ झाली, टेंट लावायची वेळ झाली. खाली जाऊ, सायकलीपाशी जाऊ, टेंट लावू. चला आता तुम्हाला मी डायरेक्ट खाली भेटतो, नाहीतर मध्ये मध्ये थोडंफार सीन असलेलं तुम्हाला 30 लावून मी दाखवतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा सबस्क्राईब भावांनो. चला मी निघतो आता. सायकलीपाशी किती जण येऊन गेले सकाळ धरणं? भरपूर जण येऊन गेले. सायकलीपाशी ना बघा, आजी सुद्धा म्हणते सायकलीपाशी काय तर सायकल लावलेली गाड्याच्या पायथ्याला लावलेली. हा हा ऐका ना, आता सरबत नको, आता मला आंघोळ करायची घरी जाऊन. पुढल्या वेळेस आल्यावर नक्कीच घेईन मी. पण लय भारी या, भारी वाटलं जास्त. ते मला माहिती सांगायला लय वेळ जातो ना, त्यामुळे मला वेळ लागला लय. किती जण येऊन गेली सायकलीपाशी? कुठं म्हणत होती का, अरे कुठे गेला सायकलला? सायकल फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रात, नाही राज्य जगात प्रसिद्ध आहे. सहलीची मुलं जी आली ना, हा. मुलं पण म्हणत होती ही बघा ही त्यांची सायकल आहे, ही त्यांची सायकल आहे. बारकी मुलं लय ओळख तरी का नाही? छोटी होती. अरे ब्लॉगरची सायकल आहे, ब्लॉगरची. मला ब्लॉगर म्हणते ती. अरे ब्लॉगरची सायकल आहे म्हणते ती. लय जास्त भारी वाटलं. चला आता निघू हित ना, आपल्याला तुम्हाला दाखवतो. पोलीस भाऊ आपला MH45 तिकडलंच येतं, आपल्या इकडलं येतं. सकाळ धरण धरपडा चालू आहे भाऊचा, भेटायचंय. जुन्नरमध्ये आपल्या एका फॉलोअर भाऊच्या घरी थांबलेलो आहे. ह्यांच्या घरी आहे, हे पण भाऊ टेम्परनीमधलंच आहे. तर ह्यांच्या घरी थांबलो आहे आम्ही. जेवण हे केलं हॉटेलवर जाऊन. मी झोपलो आहे माझ्या स्लिपिंग बॅगमध्ये, आणि असं काहीतरी एडिटिंग करतो आहे व्हिडिओची पाठीमागच्या. तर म्हणून असा काहीतरी व्हिडिओ होता, खूप जास्त इंटरेस्टिंग, खूप जास्त मजा आली, खूप जास्त भारी वाटलं. आणि हे तर समजा सामान आहे, आजचा दिवस पूर्णपणे येत आहे. उद्याचा प्लॅन उद्या बघू कसं आहे ती. एडिटिंग करतो मस्त मध्ये व्हिडिओ. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भाऊ, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.